लिअरजेट कंपनीच्या विमानाचं भारतातलं उड्डाणच बेकायदेशीर, अजितदादांच्या अपघाताबद्दल रोहित पवार यांचा खळबळजनक आरोप. लिअरजेट कंपनीच्या विमानाची भारतात नोंदणीच होऊ शकत नसल्याचा आरोप. व्हीएसआर कंपनीचे अनेक राजकारण्यांशी संबंध, टीडीपीसह अनेक नेत्यांचा व्हीएसआरच्या मालकांसह व्यवसाय, कडक चौकशीसह कंपनीवर कारवाईची रोहित पवारांची मागणी. उड्डाणाचे तास उलटलेलं जुनं विमान, अजित पवारांसाठी अपघातग्रस्त विमानाचे बाकी होते फक्त 85 तास. कदाचित कालबाह्य विमानच दादांच्या दिमतीला, रोहित पवार यांचा जबर आरोप. अजित पवारांच्या विमान अपघाताची सीबीआय चौकशी करण्याची मागणी मुख्यमंत्री केंद्रीय गृहमंत्र्यांना करणार. अमित शहांना पत्र पाठवणार. काल राष्ट्रवादीचं मुख्यमंत्र्यांना पत्र. पवार कुटुंबातील आजोबा आणि नातू दोघे एकाच वेळी राज्यसभेवर जाणार. महाविकास आघाडीकडून शरद पवार पुन्हा राज्यसभेवर जाणार हे जवळपास निश्चित. तर राष्ट्रवादीच्या कोट्यातून पार्थ पवार यांचंही नाव निश्चित, सूत्रांची माहिती. इंदापूरच्या भिगवणमध्ये आई आणि भावाच्या डोळ्यात देखत तरुणीचं अपहरण. दोघांच्या डोळ्यात मिरची पूड फेकली. भिगवण पोलिसात गुन्हा दाखल. तर घटनेच्या निषेधार्थ आज भिगवण शहर बंद. मुस्लिम समाजासाठी राबवण्यात येणाऱ्या जात प्रमाणपत्र प्रक्रियेला ब्रेक. सरकारकडून सुधारित जीआर प्रकाशित. शासन निर्णयात मुस्लिम समाजाला दिलेलं आरक्षण 23 डिसेंबर 2014 रोजी रद्द झाल्याचा उल्लेख. बंगालच्या उपसागरात युद्धनौकांची मांदियाळी. इंटरनॅशनल फ्लीट रिव्ह्यूसाठी 65 युद्धनौका डेरे दाखल. 70 देशांचा सहभाग. राष्ट्रपती पाहणी करणार. सोळा वर्षाखालील मुलामुलींना सोशल मीडिया बंदीची शक्यता. केंद्र सरकार नवा नियम आणणार. सोशल मीडिया कंपन्यांशी सरकारची चर्चा. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.